ज्या व्यक्तिमत्वामुळे आज पाटण क्रिकेटला हे सोनेरी दिवस पाहायला मिळालेत, ज्या व्यक्तिमत्वाने फक्त स्वतःचा खेळ न खेळता संपूर्ण तालुक्याला एकत्रित बांधून ठेवलं आणि या बांधून तर ठेवलंच नाहीये परंतु आपल्याला एक चांगलं व्यासपीठ प्राप्त करून दिलं। मी विनंती करेन पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवाजी जाधव बॉस यांचा सन्मान मात्र आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत। पीटीपीएल येते, डे नाईट येते आणि सिंगम यांनी एक वाक्य बोललं की बॉस अध्यक्ष आहेत परंतु एकही गोष्ट कोणाला विचारल्याशिवाय करत नाहीत आणि हा मान आहे आपल्या अध्यक्षांचा, हा सन्मान आहे शिवाजी जाधव बॉस यांचा। यस, मी विनंती करेन अशोक बोरगे साहेब आपल्या शुभस्ते सन्मान करण्यात यावा। एकदा जोरदार टाळ्या शिवाजी जाधव बॉस यांच्यासाठी। आज ग्रामीण क्रिकेटमध्ये ग्रामीण खेळाडूंना डे नाईट स्पर्धा मात्र खेळायला पाहायला मिळेल आणि हे स्वप्न पूर्ण केले खेळाडूंचं। बॉस खरंच आपला आभार असेल। थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद। बाबूराव बोरगे साहेब, बोरगेवाडी अध्यक्ष यांचा देखील आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत। मी बळवंत बोरगे आपणास नम्र विनंती करेन हा शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून पार पाडण्यात यावा। आदरणीय श्री बाबूराव बोरगे साहेब ज्यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलंय आयोजन कमिटीच्या माध्यमातून, ही मात्र जिव्हाळ्याची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र हा शुभ सन्मान संपन्न होईल। मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच। यस, ओम साई एमटीसी लाईव्ह ज्या यूट्यूब वाहिनीने ही स्पर्धा 2 दिवसीय स्पर्धा टेलिकास्ट केली आणि फक्त टेलिकास्ट केली नाही तर ज्या प्रकारे त्यांचा दर्जा वाढत चाललाय, अक्षय शेठ म्हात्रे, कुणाल शेठ म्हात्रे, ओम साई एमटीसी 8182 कोणी गाव अमर कदम आपल्या शुभास्ते सन्मान करायचा आहे। एखाद्या स्पर्धेचं टेलिकास्ट करणं एवढं सोपं नसतं, खूप कठीण काम। सगळ्यांच्या आधी यायचं, सगळ्यांच्या नंतर जायचं, एका हातामध्ये जेवण, एका हातामध्ये कॅमेरा, अगदी एका हातामध्ये जेवायचं आणि एका हातामध्ये ऑपरेटिंग करायची। एकदा जोरदार टाळ्या ओम साई एमटीसी या वाहिनीसाठी। आणि काम मात्र सोनेरी केले, काम मात्र गोल्डन वर्क। थँक्यू सो मच ओम साई एमटीसी। एक महत्वपूर्ण सन्मान केला जाईल कारण ज्या व्यक्तिमत्वामुळे आज 12 वाड्यांचं सळवे गाव एकत्रपणे बांधलेलं आहे। बापू, बापू म्हणजे मान, बापू म्हणजे अभिमान, बापू म्हणजे स्वाभिमान, बापू म्हणजे माणुसकी आणि बापू म्हणजे जिव्हाळा, सर्वांना हवाहवासा वाटणारा आपला माणूस, सळवेगावचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री प्रकाश पवार साहेब बापू यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत। आई सिद्धनाथ बिल्डर डेव्हलपरचे सर्व मी विनंती करेन बाबूराव बोरगे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान मात्र पार पाडण्यात यावा। अगदी एकदा जोरदार टाळ्या बापू यांच्यासाठी, गोल्डन मॅन ऑफ सळवेगाव। आज ज्या प्रकारे बापू यांनी समाजकारण करत असताना प्रत्येकाला अगदी बांधून ठेवलंय, 12 वाड्यांचं गाव मात्र एकत्रितपणे बांधून ठेवताना अगदी जोरदार टाळ्या बापू यांच्यासाठी। आणि खरंच एक मोठं व्यक्तिमत्व आहे। आपल्या व्यवसायामध्ये लक्ष देत असताना, ज्या प्रकारे व्यवसायामध्ये अग्रेसर पुढे जात असताना आपल्या गावकऱ्यांसाठी प्रत्येकाच्या हाकेला धावणारा राजा माणूस, प्रत्येकाच्या अगदी संकटामध्ये उभा राहणारा हे व्यक्तिमत्व, सळवेकरांचं अगदी प्रत्येकाच्या मनातील दिलदार व्यक्तिमत्व प्रकाश पवार साहेब बापू यांच्यासाठी मात्र एकदा नक्कीच बापू आम्हाला देखील आपलं मनोगत ऐकायचं आहे आणि आपण मार्गदर्शन करा ही नम्र विनंती। या सगळ्यांची इच्छा आहे आणि आम्हाला देखील तुम्हाला ऐकायचं आहे, प्लीज विनंती असेल। आज ज्या प्रकारे 12 वाड्यांचं गाव तुम्ही एकत्रित बांधून ठेवलंय, क्रिकेटमध्ये खूप कठीण गोष्टी असतात परंतु गावाला असं एकत्र बांधून ठेवणं खूप मोठी गोष्ट। नक्कीच मनोगत व्यक्त करावं मी ही विनंती करेन। सर्वप्रथम बाळेश्वर मित्र मंडळ यांनी मला इतर बोलवून
माझ्याबरोबर आलेल्या सर्व मित्रांचा आणि माझा मान सन्मान केला त्याबद्दल सर्वांचं पहिलं तुमचं अभिनंदन। माझ्या 12 वाडे आणि 13 गाव म्हटलं भले एकामेकामध्ये गैरसमज असतील पण कुठलं काम असलं तर एका ठिकाणी सर्व उभे राहतील, ह्यालाच आमचं 12 वाडे 13 गाव म्हणतात। 12 वाड्या 13 गावामध्ये आता येणाऱ्या इलेक्शन मधलं पण तुम्हाला मी सांगून ठेवतो, शंभूराजे देसाई साहेबांना एक मतानं गाव जर मतदान देणार असेल तरी आमचं ते सळवे गाव 12 वाडे आणि 13 गाव प्लस डोंगरबाग, यासाठी सर्व क्रिकेट बंधू आता पहिलं बक्षीस मारलेल्यांचं पण अभिनंदन, सेकंड घेतलंय त्यांचं पण अभिनंदन आणि थर्ड घेतलंय त्यांचंही अभिनंदन, सर्व क्रिकेटपटूंचं धन्यवाद। एकी कशी असावी, एकात्मता कशी असावी आणि ती एकी कशी टिकवून ठेवावी हे मात्र सळवे गावाने आणि बापू यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केले। थँक्यू सो मच। खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे, कारण युनिटी इज अ बेस्ट स्ट्रेंथ असं म्हटलं जातं। एकीमध्ये जी शक्ती आहे ती कशामध्येच नाहीये आणि तीच एकी आपल्याला पाहायला मिळाली। मी अगदी आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण एक शुभ सन्मान करणार आहोत। पाटण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष कॅप्टन 26 अतुल भालेकर यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल। या सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा व्यावसायिक गटातील क्रिकेट सातत्याने खेळत असताना आज मात्र आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या पटलावर अगदी घेऊन जाणारा हा खेळाडू कॅप्टन 26 अतुल भालेकर यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय। थँक्यू व्हेरी मच। त्याच दरम्यान आदरणीय श्री चंद्रकांत बोरगे साहेब यांचा देखील शुभागमन झाले। मी नम्र विनंती करेन चंद्रकांतजी बोरगे साहेब आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आमच्या सोबत या स्पर्धेचा आणि बक्षीस वितरण सोहळ्याचा अगदी आनंद घ्या, कारण अगदी काही क्षणामध्ये आपण बक्षीस वितरण सोहळा चालू करणार आहोत। वेलकम चंद्रकांतजी बोरगे साहेब। मी नक्कीच संपूर्ण पाटण टेनिस क्रिकेटचा आभार व्यक्त करेन कमिटीचं, कारण ज्या प्रकारे बॉस यांच्या पाठीमागे ही कमिटी उभी असते आणि प्रत्येक आयोजनामध्ये कमिटीने जे योगदान दिले त्या कमिटीचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण प्रत्येकाने मात्र ज्या प्रकारे योगदान दिले आपलं शिवा जाधव बॉस अध्यक्ष, अतुल भालेकर उपाध्यक्ष, नितीन पाटील मुकादम, ॲडव्होकेट प्रमोद साळुंके सर सल्लागार, सचिन माने सर खजिनदार, सचिन देसाई कार्याध्यक्ष, सचिन कुंभार सदस्य ग्राफिक डिझायनर, श्री दत्तात्रय साळुंके सहसचिव, कुमार अमर कदम सहखजिनदार, विजय सावंत उपकार्याध्यक्ष, नितीन कदम सहसचिव, बाबूराव पाटील सदस्य, रितेश निकम सोशल मीडिया प्रमुख सदस्य, आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार। आणि निश्चित ज्या सर्व मान्यवरांनी या स्पर्धेला बहुमूल्य असं योगदान दिलंय त्या सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करत आहोत। प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केले श्री भगवान पांडुरंग बोरगे साहेब, आपला देखील मनपूर्वक आभार। द्वितीय पारितोषिक संतोष तोडकर शेठ विटाव्याचा चिंतामणी, आपला देखील हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद। तृतीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केले विक्रम ग्लास कमिटी, आपल्या सर्वांचं आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय। चतुर्थ पारितोषिक श्री बाबूराव पांडुरंग बोरगे साहेब, आपला देखील मनपूर्वक आभार। टीम टी शर्ट सौजन्य, टॉसचा बॉल सौजन्य, अध्यक्ष मुंबई रहिवासी ग्रामस्थ मंडळ सळवे आदरणीय श्री प्रकाश सीताराम पवार साहेब बापू, आपला देखील विशेष धन्यवाद। सर्व चषक सौजन्य स्वर्गीय हनुमंत रामचंद्र बोरगे, स्वर्गीय चंद्रकांत पांडुरंग बोरगे यांच्या स्मरणार्थ आपल्याला चषक सौजन्य लाभले। मी मान्यवरांचा आभार व्यक्त करेन। मालिकावीरासाठी 3000 रुपये विठ्ठल तुकाराम बोरगे, आपला देखील मनापासून धन्यवाद। उत्कृष्ट फलंदाज सौजन्य रोख रक्कम 2001 कुमार हर्ष येळवे आबा येळवे यांचे सुपुत्र, आपला देखील खूप खूप धन्यवाद। उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य रोख रक्कम 2001
गणेश धोंडीबा बोरगे आपलं देखील मनापासून आभार. पाणी सौजन्य विपुल युवराज बोरगे, थँक्यू सो मच. सन्मान शाल सौजन्य स्वप्नील गणेश बोरगे आपलं देखील खूप खूप धन्यवाद. चेंडू सौजन्य संपूर्ण स्पर्धेला ज्यांनी पुरस्कृत केले बाळासाहेब शिर्के साहेब, कुमार राज चंद्रकांत बोरगे साहेब, थँक्यू व्हेरी मच. युट्यूब सौजन्य सळवे 11 सळवे संपूर्ण टीमचा मी आभार व्यक्त करतोय. पंच सौजन्य कुमारी ओवी अमित कदम जिजाऊची लेख आपला देखील हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. समालोचक सौजन्य रवींद्र विष्णू बोरगे साहेब आपला देखील खूप खूप धन्यवाद. डीजे अद्वैत सौजन्य सचिन शंकर बोरगे साहेब आपला देखील मनापासून आभार. सामनावीर ट्रॉफी सौजन्य नामदेव कदम साहेब आपला देखील खूप खूप धन्यवाद. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य रोख रक्कम 1001 रुपये कुमार किशोर साळुंके साहेब आपलं देखील विशेष मनापासून धन्यवाद. बॅनर सौजन्य राकेश सुरेश बोरगे, विकास विलास बोरगे, संकेत बोरगे, अजित बोरगे आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. कमिटी जेवण सौजन्य 2 दिवसासाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला जेवण सौजन्य पुरस्कृत केलंय सुभाष कदम साहेब, प्रदीप बोरगे साहेब, अजित कदम साहेब, थँक्यू सो मच. फटाके सौजन्य श्रीकांत गोडांबे साहेब, चंद्रकांत सुरेश बोरगे साहेब आपला देखील खूप खूप धन्यवाद. नाश्ता सौजन्य विजय शिवाजी बोरगे साहेब आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. क्रिकेट साहित्य सौजन्य कुमार श्री अनिल उत्तम बोरगे साहेब, जयवंत साळुंके साहेब आपला देखील मनापासून आभार व्यक्त करत आहोत आम्ही. आणि अगदी प्रत्येक मान्यवरांनी या स्पर्धेला जे योगदान दिले त्या सर्वांचं आम्ही आयोजन कमिटीच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. बोरगेवाडी ग्रामस्थ आपला देखील खूप खूप धन्यवाद. संपूर्ण सळवे 11 सळवे संपूर्ण टीमचा धन्यवाद. सळवे गाव आपल्या सर्व ग्रामस्थांचा 12 वाड्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. येस, पाटण टेनिस क्रिकेटचा छोटा बाहुबली विवेक वरपे यांच्या खेळासाठी बापू यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा पारितोषिक या बापूंच्या शुभ हस्ते दिलं जाईल. या विवेक वरपे अगदी या 500 रुपयांचा पारितोषिक बापू यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलंय. आणि या विकास यांच्या 2 षटकारांसाठी देखील 500 रुपयांचा पारितोषिक या विकास. हे दिलदार व्यक्तिमत्व आहे. मी विनंती करेन अगदी हे पारितोषिक दिले जाते आणि प्रत्येकाने या स्पर्धेवर प्रेम केले. प्रत्येक मान्यवराने पाटण टेनिस क्रिकेटवर प्रेम केले. विकास अप्रतिम खेळ, डावखुरी हाताचा फलंदाज आणि नक्कीच अगदी सामना फसला कुठेतरी याबद्दल कर्णधाराला विचारलं जाईल. अभिनंदन विकास, वेल प्लेड. मी मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय. पहिल्या उपांत्य लढतीचा सामनावीराचा मानकरी देणं बाकी आहे, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु पहिल्या सामनावीर स्पर्धेमध्ये पहिल्या उपांत्य लढतीमध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय वन साइड जिव्हाळ्याचा वन साइड खेळाडू प्रवीण हरुगडे. या आपल्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित केला जाईल. कुमार अथर्व नामदेव कदम यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य पुरस्कृत केले आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा पुरस्कार देत आहोत. थँक्यू सो मच अथर्व, आपण खूप चांगलं सहकार्य केलं. प्रवीण हरुगडे आणि त्यांचे चिरंजीव आहेत. स्माइल पहा, हसायला हरकत नाहीये. माफ करा, समाधान दादाचे आहेत. वन साइड जिवाळा आणि तो हसतोय. दुसऱ्या उपांत्य लढतीचा सामनावीराचा मानकरी धनाजी या आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. वन साइड जिवाळ्याची टॅगलाईन मात्र गेम चेंजर, आणि ते लोक गेम कसा चेंज करायचा ते जाणतात. या धनाजी आपल्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल. आणि अंतिम लढतीचा अगदी आपण यास अभिनंदन धनाजी. अंतिम लढतीचा सामनावीर देखील आपण देत आहोत. अंतिम लढतीमध्ये ज्यांनी अष्टपैलू खेळ केला आणि पाठच्या स्पर्धेमध्ये राहिलेले स्वप्न पूर्ण करून दिलं, अंतिम सामन्याचा सामनावीराचा मानकरी प्रवीण हरुगडे या प्लीज आपल्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल. चांगला खेळ करता त्यावेळेला तुम्हाला अशी बक्षिसे मिळतात आणि 4 वेळा जागेवर उठावं लागतं, परंतु हे चांगल्या खेळाचं तुम्हाला पारितोषिक आहे. वेल प्लेड. अभिनंदन टीम वन साइड जिवाळा.
येस अगदी आता मात्र आपण बक्षीस वितरण सोहळ्यासाठी सुरुवात करत आहोत. टीम कुंभारगाव 11 कुंभारगाव या मित्रांनो जरा जवळ या. टीम कुंभारगाव 11 कुंभारगाव वन साइड जिवाळा आपण देखील पुढे या. कॅप्टन 26 श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स चटमेवाडी, आई मायादेवी कुसरून, विजय दादा या थोडेसे प्लीज पुढे या, कारण आता शेवटच्या क्षणामध्ये अगदी बक्षीस वितरण सोहळा मात्र आपण पार पाडूया. जरा जवळ याल तर जरा आपुलकी वाढेल. सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अगदी नकळतपणे कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, कोणत्या मान्यवराचा सन्मान करण्यामध्ये राहिला असेल तर नक्कीच मी आयोजन कमिटीच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण देखील मोठ्या मनाने आम्हाला माफ कराल आणि आपली साथ अशीच कायम राहील हीच माता तुळजाभवानी चरणी प्रार्थना. आणि आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट साठी पुरस्कृत केलंय 1001 रुपये कुमार किशोर साळुंके यांच्या माध्यमातून आणि करंडक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केलं होतं सर्व चषक सौजन्य, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी सौजन्य पुरस्कृत केलंय. ज्यांच्या स्मरणार्थ हनुमंत रामचंद्र बोरगे, चंद्रकांत पांडुरंग बोरगे यांच्या स्मरणार्थ आपल्याला ही ट्रॉफी सौजन्य लाभलंय. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये ज्यांनी धावा मात्र जरूर वाचवल्या, चांगली क्षेत्ररक्षण केलं आणि या स्पर्धेमधला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय. एनी गेसेस कोण असेल? चला अगदी आपण काही क्षणामध्ये शेवटच्या क्षणामध्ये आलोय. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट तुम्हाला इंटरेस्ट नसेल परंतु मी सांगून टाकतो कारण मच्छर जास्त आहेत. या स्पर्धेमधला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ठरतोय बॉस. येस अगदी माझंही हेच मत होतं की कॅच ऑफ द टुर्नामेंट बॉसला द्या, कारण तो झेल पकडला, तो व्हिडिओ व्हायरल झालाय. परंतु पाटण क्रिकेटचे काही नियम आहेत, पारितोषिक त्यांनाच दिली जातात जे टॉप 4 मध्ये असतात आणि ही चांगली बाब. एकदा पाटण क्रिकेटसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. आणि ही गोष्ट खूप काही शिकण्यासारखी आहे. या स्पर्धेमधला सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा मानकरी ठरतोय आई मळादेवी कुसरुण संघाचा कुसरुण एक्सप्रेस विजय सावंत. वेलकम विजय सावंत या. येस अगदी आलेले आहेत विजय सावंत. मी विनंती करेन शंकर बोरगे साहेब आपले शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करावा. अभिनंदन विजय, चांगलं क्षेत्ररक्षण. येस या पुढे यायचं आहे आणि हा मात्र बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार दिला जातोय. विजयदादा अगदी कामासाठी गेलेत परंतु ज्या प्रकारे आपण अगदी पराभूत झालात, उपांत्य लढतीमध्ये प्रवेश केला, परंतु काय सांगाल संघाच्या कामगिरीविषयी आणि कसं वाटतंय? इथं सुरुवात आहे आमची सीझन थोडा खराब झाला, ठीक आहे, ही सुरुवात आता. पीटीपीएलचं 5वं पर्व डे नाईट खेळायची उत्कंठ असेल? नक्कीच, आम्ही तर आतुरतात आहे. आमची यावेळी टीम पण आहे. आणि एक शेवटचा प्रश्न विचारेन, आयोजन कसं वाटलं? आयोजन तर पाटण तालुक्याचं सगळ्यात चांगलं असतं, सर्व टीमचं असतं चांगलं, त्यात काही डाऊट नाही. थँक्यू सो मच, खूप साऱ्या शुभेच्छा. कुसरुण संघाचे विजय सावंत बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरले तर श्री बाळेश्वर चषक 2024 चे मानकरी. सर्वोत्तम गोलंदाज ज्यांनी मात्र आपल्या गोलंदाजीच्या बळावर प्रत्येक फलंदाजाला शांत ठेवलं, धावा कमी खर्च केल्या, गडी बाद केलेत. श्री बाळेश्वर चषक 2024 चा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय. कोण असेल? एनी गेसेस? कोण? महेंद्र ते सांगतायत. वन साइड जिवाळा, स्वतःच्या टीमचं नाव घ्या कोणाचं तरी. बेस्ट रेणुका देवी कोण असेल?
बोन कमीत कमी स्वतःच्या टीमचं नाव घ्यायला पाहिजे, कारण आपल्या खेळाडूंना मोठं करा असं म्हणतात की आपल्या माणसांना मोठं करा आपण मोठे होतो. कोण असेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट? सर्वोत्तम गोलंदाज मानकरी ठरतोय कुंभारगाव 11 कुंभारगाव संघाचा महेंद्र. वेलकम महेंद्र धुमाळ. जयवंत बोरगे यांना विनंती करेन हा आपण पुरस्कार वितरित करावा. या महेंद्र धुमाळ ठरतायत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. वेलकम. एकदा जोरदार टाळ्या. श्री बाळेश्वर चषक 2024 चा सर्वोत्तम गोलंदाजाचा मानकरी ठरतोय महेंद्र धुमाळ. अभिनंदन सर, ज्या प्रकारे आपण खेळ केलात. कुंभारगाव 11 कुंभारगाव. आता मात्र हा सर्वोत्तम गोलंदाजाचा पुरस्कार वितरित केला जातोय महेंद्र धुमाळ. एक मास्टर क्रिकेटर, एक लिजंड क्रिकेटर आणि वय वर्ष फक्त 40+ आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या, कारण 40+ क्रिकेट कसं खेळावं हे मात्र त्यांनी दाखवले. परंतु प्रथमतः मी तुमचं अभिनंदन करेन. सर्वोत्तम गोलंदाज श्री बाळेश्वर चषक, काय भावना आहेत? अगदी हा ट्रॉफी तुमच्या हातामध्ये आहे, काय सांगाल ट्रॉफी हातामध्ये पकडल्यानंतर? छान वाटतंय मला. छान. सर्वोत्तम गोलंदाज, छान वाटतंय. अगदी निश्चितच छान वाटावं. खूप साऱ्या शुभेच्छा असतील, परंतु PTPL डे नाईट येते. प्रत्येकाचं स्वप्न असतं ग्रामीण क्रिकेटमध्ये की तुम्हाला दिवस रात्र स्पर्धा खेळायला मिळावी. आज मात्र पाटण क्रिकेटच्या माध्यमातून बॉस आणि कमिटीच्या माध्यमातून स्वप्न पूर्ण होत आहे. किती आतुर आहात आणि तयारी कशी कराल? नक्कीच फॉर्म भरलेल. कदाचित कमी बोलत असावे, परफॉर्मन्सने बोलतात, चांगली बाब. एकदा जोरदार टाळ्या महेंद्र धुमाळ यांच्यासाठी. आणि एक गोष्ट असते का, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की चांगले खेळाडू, चांगले व्यक्तिमत्व हे खूप कमी बोलतात. कॉमेंटेटर हा नेहमी जास्त बोलतो, कारण त्याला बोलायची सवय असते. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, ज्यांनी या स्पर्धेवरती आपल्या फलंदाजीच्या बॅटमधून धावा मात्र बनवल्या, षटकार चौकारांचा पाऊस पाडला. सर्वोत्तम फलंदाजासाठी आपल्याला अगदी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. एनी गेसेस हु इज द बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट? बाळेश्वर चषक कोण असेल? एनी गेसेस, नाव सांगू शकता? अनिकेत. अजून अजून पार्थ. अजून कोण असेल? कुंभारगाव. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्तम फलंदाजीचा मानकरी ठरतोय ज्याची बॅट बोलते षटकारांचे पाडे. आणि सर्वोत्तम फलंदाजाचा मानकरी ठरतोय बाळेश्वर चषक 2024 चा प्रवीण जयसिंग हरुगडे. वेलकम. एकदा जोरदार टाळ्या प्रवीण दादा यांच्यासाठी. मी विनंती करेन चंद्रकांत दादा बोरगे साहेब आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करण्यात यावा. 40+ चे खेळाडू, लिजंड क्रिकेटर प्रवीण दादांची एक आठवण निश्चितच सांगेन. 2023 ची ती ढेबेवाडीची स्पर्धा, 2 अर्धशतक, मालिकावीराचा मानकरी. त्यावेळेला त्यांच्या बॅटला ग्रीप नव्हती आणि त्यावेळेचं क्रिकेट, त्यानंतर 15 वर्षाचा गॅप आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा पुनरागमन आणि त्यानंतर मात्र ही अशी कामगिरी. मी तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारेन, क्रिकेट सोडलं, पुनरागमन केलं आणि त्यानंतर आपल्या संघासाठी ज्या प्रकारचा वन साइड जिव्हाळ्यासाठी खेळ केलाय मेंटॉर म्हणून, काय सांगाल? मी माझ्या अनुभवाचा वापर करून थोडा फिटनेसवरती भर देऊन टीमसाठी योगदान द्यायचा प्रयत्न करतो. आणि जिव्हाळा चषक 2024 मध्ये राहिलेलं स्वप्न बाळेश्वर चषकामध्ये पूर्ण केलंय. गत स्पर्धेमध्ये उपविजेतेपद, या स्पर्धेमध्ये त्या चुका तुम्ही टाळल्यात, विजेतेपद फटकावलंय. हा चुका असतात, त्या सुधारल्यानंतरच खेळ उंचावतो. आणि एक प्रश्न, ज्या प्रकारे तुम्ही स्वतःची नोकरी सांभाळत असताना एका चांगल्या कंपनीमध्ये काम करत आहात, दिवसा खेळून रात्री कामाला जातात, प्रत्येक खेळाडूला काय संदेश द्याल की क्रिकेट तर खेळायलाच पाहिजे, प्रत्येकाने खेळा, परंतु त्याबरोबर आपला नोकरी, शिक्षण आणि व्यवसाय कसा करावा? पहिलं प्राधान्य तर मी सांगेन की नोकरी सांभाळा आणि वेळ भेटेल तेव्हा क्रिकेट खेळा. शेवटचा प्रश्न, पाटण तालुका टेनिस बॉल प्रीमियर लीग दिवस रात्र आहे, किती उत्सुक आहात आणि तयारी कशी करणार? तर डे नाईट खेळायची संधी मिळेल हेच आमच्यासाठी मोठं असेल. शिवा बॉस सर मी अभिनंदन करेन, एवढं मोठं नियोजन त्यासाठी केले त्यासाठी. थँक्यू सो मच. अगदी या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट प्रवीण दादा हरुगडे, खूप साऱ्या शुभेच्छा. येस, मी विनंती करेन 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक माळेदेवी कुसरून कॅप्टन या प्लीज पहिले.
कॅप्टन माळेदेवी कुसरून टीम या 4थ्या क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी ठरतो श्री बाळेश्वर चषक 2024चा. या कॅप्टन पुढे घाई आहे, माहित आहे, ट्रॉफी घेऊन फोटो काढायचा असेल कदाचित. स्माइल सगळं काही सांगून जाते. उपंत हसा तरी, आणि हसा काय, मला वाटतं की इकडे शिट्या वाजवता येत नसतील तर शिट्या वाजवायला शिका, परंतु शिट्या वाजवा. 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेत. काय भावना आहेत आणि कुठे कमी पडलात? कमी तर नाही पडलो आम्ही, पण आमची आधी सुरुवातच आहे, अजून खेळायचं आहे आम्हाला. थोडी सुरुवात खराब झाली त्याच्यामुळे आम्ही कमी पडलो थोडं. आणि उपांत लढतीमध्ये कुंभारगाव 11 कुंभारगाव, तुम्हाला असं कुठे वाटलं की मॅच आपल्या हातातून डिस्टन्स चालले आणि आपण पराभूत होणार? मॅच तर आम्ही शेवटपर्यंत सोडली नव्हती, आम्ही लास्टपर्यंत शेवटपर्यंत. थँक्यू सो मच. वेलकम टीम माळेदेवी कुसरून टीम. या चला या संपूर्ण टीम. मी नक्कीच विनंती करेन 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक गणेश बोरगे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण वितरित करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या टीम आई माळेदेवी कुसरून. वेलकम. अभिनंदन टीम माळेदेवी कुसरून. टाळ्या वाजायला हरकत नाहीये मित्रांनो. माळेदेवी कुसरून संघासाठी नवीन पर्व, नवीन जर्सी आणि नवीन करंडक पटकावलाय. बाळेश्वर चषक 2024चा 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय माळेदेवी कुसरून संघ. अभिनंदन टीम, वेल प्लेड. आणि नक्कीच प्रत्येकाने हा फोटो बॉस यांना व्हॉट्सअप करा. वैयक्तिक अगदी तुम्हाला पुरस्कार मिळालाय टीमचा फोटो, कारण तो सोशल मीडियावरती नक्कीच प्रसारित केला जातो, त्यामुळे हा फोटो नक्कीच आपण द्या. माळेदेवीच्या नावाने सांगबल बोलून मात्र हा जयघोष केला जातोय. कालचा दिवस ज्यांनी गाजवला, पहिला दिवस स्पर्धेचा संपूर्ण चांगला खेळ केला, परंतु आज उपांत्य लढतीमध्ये पराभव पत्करावा लागला. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. कॅप्टन मी विनंती करेन आपण या. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. अभिनंदन सुरेश काळेकर अँड टीम. करंडक तर तुम्हाला देणार आहे. आज खुश आहात कारण 3ऱ्या क्रमांकावर अगदी समाधान जरूर मानावं लागले, परंतु करंडक हातात आलाय. ऍक्च्युली अनिकेत लवकर आउट झाल्यानंतर संदीप नॉन स्ट्राईकला उभा राहिला, नाहीतर ते स्ट्राईक वगैरे असताना आम्ही 50+ केला असता आणि आम्ही नक्कीच फायनल मारला असता. आणि नेक्स्ट टुर्नामेंट येईल, त्या टुर्नामेंटमध्ये आम्ही फायनल मारण्याचा प्रयत्न करेन. श्री बाळेश्वर चषक 2024चं आयोजन कसं वाटलं आणि खेळताना मजा आली? 2 दिवस मजा तर खूप आले, पण ऍक्च्युली आज आम्ही थोडं कमी पडलो, पण नेक्स्ट टाइमला ह्याच्यापेक्षा आणखी चांगले खेळण्याचा प्रयत्न करेन. आता मात्र प्रत्येकाला वेध लागलेत PTPLचे डे नाईट. हो बस झालं बोलतायत, परंतु डे नाईट स्पर्धा येते आणि डे नाईट स्पर्धेबद्दल किती आतुर आहात, किती उत्सुक आहात? आतुरता तर खूप आहे, पण आता बघूया, येणारे दिवस थोडेच राहिलेत आणि PTPL तर मजा येणार, मजा येईल. वेलकम टीम रेणुका देवी स्पोर्ट्स सेटमेवाडी. या संपूर्ण टीम एकदा जोरदार टाळे संपूर्ण टीम साठी. मी विनंती करेन नामदेव कदम साहेब आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात यावा. एकदा टाळ्या वाजायला हरकत नाहीये. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी या संघासाठी संपूर्ण टीम आणि या टीमचा मात्र टाळ्यानी अगदी स्वागत केलं जाते. अभिनंदन टीम श्री बाळेश्वर चषक 2024चा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरते टीम रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. अभिनंदन टीम. सुरेश काळेकर, मॅक्सवेल, अनिकेत टेटमे, मोहन प्रत्येकाने मात्र आपले सर्वोत्तम दिलेत. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विश ऑल द बेस्ट. पूर्ण हंगामासाठी तुम्हाला देखील पाटण क्रिकेटच्या वतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत. थँक्यू सो मच. अभिनंदन. कुसरून टीम आपण जायचं नाहीये, कारण आपल्या पाटण क्रिकेटचे नियम आहेत, त्यामुळे आपण अगदी बक्षीस वितरण सोहळा पूर्ण जास्त नाही वेळ, आता फक्त 5-10 मिनिटं राहिलेत. 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी टीम कुंभारगाव 11 कुंभारगाव. कॅप्टन या राज कळंत्रे. एकदा टाळ्या वाजायला हरकत नाही. टीम कुंभारगाव 11 कुंभारगाव राज कळंत्रे यांच्यासाठी. वेलकम राज दादा. ज्या प्रकारचा सामना अगदी हातातून निसटला
2017ची IPL ची फायनल आठवली. एका धावेने सामना मुंबई इंडियन्सने जिंकला होता. तुम्ही एका धावेने सामना गमावलात. काय चुकलं? माझ्याकडून स्ट्राईक घ्यायची होती, त्याला द्यायची होती स्ट्राईक, ती चुकली माझी. आणि त्याला मी जे पहिल्यांदा सांगितलं होतं ते सर्व त्याने काही ते केलं, पण माझी चुकी झाली की त्याला स्ट्राईक दिली नाही. मोठ्या खेळाडूचं, मोठ्या माणसांचं हे लक्षण असतं. चुका मान्य करतात आणि त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतात. परंतु आजचा दिवस गाजवल्यानंतर वन साइड जिव्हाळा संघ कुठे तुम्हाला वाटलं की आपल्यापेक्षा सरस ठरतोय? ते बॉलिंग साईड अतुल मला माहिती होतं, अतुल सर्व खेळतो, म्हणजे ओपनला होते, त्याला अनुभव आहे थोडा. बॅट दुसरं बघितलं तर मी त्याला सांगितलं फक्त तुला मारायचं, तू मारून त्याने दाखवलं जे काय आहे ते. नेक्स्ट टाइम आम्ही ह्याच्यापेक्षा कमबॅक करू. आणि संघासाठी तुमच्या काय सांगाल? कुंभारगाव 11 कुंभारगाव टीमचा परफॉर्मन्स बोलायला गेला तर टीम सर्व म्हणजे सगळ्यांचा परफॉर्मन्स झाला, टीमवर्क झालं, त्यामुळे आम्ही लास्टपर्यंत गेलो. शेवटचा प्रश्न, डे नाईट PTPL किती आतुर आहात? नाही, पहिल्यांदाच मी नाईटला पहिल्यांदाच खेळणार आहे आणि शिवानी जे मला सहकार्य केलंय इथून मागे आणि इथून पुढे पण करेल, त्यासाठी त्याचं अभिनंदन करेन. एकदा जोरदार टाळ्या शिवाजी जाधव बॉस पाटण तालुका क्रिकेटसाठी. आणि वेलकम टीम कुंभारगाव 11 कुंभारगाव या संपूर्ण टीम. मी विनंती करेन आदरणीय श्री बाबूराव पांडुरंग बोरगे साहेब आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात यावा, ज्यांच्या माध्यमातून अगदी द्वितीय क्रमांकाचा हा पुरस्कार वितरित केला जाईल. चला जोरदार टाळ्या एकदा कुंभारगाव 11 कुंभारगाव या संपूर्ण संघासाठी. टाळ्या वाजायला पाहिजेत मित्रांनो, एकदा टाळ्या वाजू द्यात, कारण उपविजेतेपद फटकवलंय बाळेश्वर चषक 2024चा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. मोर्या. अभिनंदन टीम कुंभारगाव 11 कुंभारगाव. खूप साऱ्या शुभेच्छा असतील कुंभारगाव 11 कुंभारगाव. आणि अगदी आम्हाला संपूर्ण स्पर्धेला श्री बाळेश्वर चषक 2024ला ज्यांनी विशेष सहकार्य केलं, प्रथमेश सराफदार, रोहन साळुंके साहेब, आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण आपलं नाव अगदी राहिलं होतं चुकीने आणि ते मात्र नाव घेऊन आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेचा राजा खेळाडू, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, ज्यांनी मात्र सर्वोत्तम खेळ केला, येस अगदी ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळ केला, या स्पर्धेचा राजा खेळाडू, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, या स्पर्धेमध्ये ज्याने फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला मात्र नक्कीच टॉप 4 मध्ये प्रवेश करून दिलाय, पाटण टेनिस क्रिकेटचा मॅक्सवेल संदीप शिवाजी बावडेकर ठरतोय श्री बाळेश्वर चषक 2024चा मालिका वीराचा मानकरी. हनुमंत कदम साहेब, संदीप बोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करत आहोत. या स्पर्धेमध्ये त्यांनी धावा केल्या तब्बल 81 आणि त्यामुळे संदीप बावडेकर ठरलेत या स्पर्धेचे मालिका वीराचे मानकरी. अभिनंदन संदीप बावडेकर, पाटण टेनिस क्रिकेटचा मॅक्सवेल. एकदा टाळ्या वाजायला पाहिजे आता संदीप बावडेकर यांच्यासाठी. काय सांगायला, अगदी मालिकावीराची ट्रॉफी हातामध्ये आहे. ॲक्च्युली आम्ही इथपर्यंत पोचलो त्याचं सगळं क्रेडिट्स आमच्या टीमला जातं. लास्ट 2-3 टुर्नामेंट होत्या, त्याच्यामध्ये आमचा परफॉर्मन्स थोडा लो होता आणि लास्ट टुर्नामेंटमध्ये लास्ट वीकमध्ये 64 रन्स अगेन्स्ट आमच्या केल्या होत्या अपोजिट टीमने. सो त्याच्यानंतर थोडा जरा कॉन्फिडन्स डाऊन होता बॉलर्सचा, तर त्याच्यानंतर सगळ्यांनी ॲज अ टीम परफॉर्मन्स केला या टुर्नामेंटमध्ये. आणि असं नाही की वैयक्तिक माझ्यामुळे इथपर्यंत पोचलो. ॲक्च्युली अनिकेत असेल, राव असेल, चेतन असेल, मोहन असेल, सुनील असेल, बाकीचे इतर खेळाडू आहेत, त्यांचा पण परफॉर्मन्स खूप छान होता. आणि बाकीच्या टीम्स बघितल्या गेल्या तर सगळीकडे प्लेयर चांगले, अतुल असेल, प्रवीण दादा असेल, त्याच्यानंतर राजू आणि धनाजी दादा हे सगळे सिनियर प्लेयर आहेत. सो यांच्या अगेन्स्ट खेळायचं म्हटल्यानंतर तुम्हाला ॲज अ टीम परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. सो आम्ही थोडं कमी पडलो, बट ठीक आहे, नेक्स्ट टाइम इम्प्रूव्हमेंट होईल. ज्या प्रकारे आपण खेळ केलात आणि ज्या प्रकारे संघ जरूर पराभूत राहिलाय, परंतु उपांत्य लढतीमध्ये प्रवेश करून एक कर्णक फटकावलाय, संघाच्या कामगिरीविषयी काय सांगाल? ॲज अ टीम खेळल्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोचलो. परफॉर्मन्स ओव्हरऑल सगळ्यांचा छान होता
आणि इथून पुढे आम्ही ॲज अ टीम म्हणून परफॉर्मन्स करून प्रयत्न करू की टॉप 4मध्ये येण्याचा. शेवटचा प्रश्न विचारेन. PTPLचं 4थं पर्व खाडी मैदान ऐरोली दुखापतग्रस्त असताना तुम्ही केलेला खेळ आणि त्यानंतर मात्र तुम्हाला पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा मॅक्सवेल हे नाव प्रचलित झालं. आता PTPLचं 5वं पर्व येते डे नाईट. काय रणनीती असेल आणि कशा प्रकारे तयारी कराल? ॲक्च्युली खरं तर बॉसचा आभार आहे की त्यांनी म्हणजे प्रत्येक वेळेला नियोजन चांगलंच असते, पण ह्या वेळेला डे नाईट असल्यामुळे सगळे एक्सायटेड असतील मला वाटते, सगळे प्लेयर जे पाटण तालुक्यामध्ये खेळणार आहेत. आणि त्यामुळे सगळ्यांचा खेळ पण छान होईल. लास्ट इयरला त्याच ग्राउंडवरती टुर्नामेंट झाली होती घनसोली कॉलनी प्रीमियर लीग. सो बॉसचं त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल होता त्या टुर्नामेंटमध्ये. सो तो खूप छान त्यांनी नियोजन केलं होतं. ह्या वेळेला पण त्याच्यापेक्षा छान करतील अशी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. श्री बाळेश्वर चषक 2024चा मालिकावीराचा मानकरी संदीप बावडेकर, मॅक्सवेल ऑफ पाटण तालुका टेनिस क्रिकेट. हॅलो नमस्कार. कैलासवासी नवनाथ कोंडिबा बोरगे स्मरणार्थ बाळेश्वर चषक 2024 यांच्या सर्व आयोजनकर्त्यांचं मी परत एकदा अभिनंदन करतो. तसेच ह्या कार्यक्रमाला सर्वांनी सहकार्य केले. बापू असतील, बोरगेवाडीतील सर्व मान्यवर वडीलधारी माणसं असतील आणि ज्यांनी 2 दिवस अथक परिश्रम करून हा कार्यक्रम म्हणजे हा जो खेळ आहे तो अतिशय सुंदर असा केला, त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो. टीम नंबर 1, 2, 3, 4 यांचंही अभिनंदन करतो. तसेच 2 दिवस आपल्या सुमधुर आवाजाने ज्यांनी आपल्या सर्वांना एंटरटेन केलं त्यांचाही सत्कार किंवा त्यांचं स्वागत व्हायला पाहिजे, असे लहूजी सर यांचाही सत्कार स्वागत करावं. त्यासाठी मी सचिन बोरगे यांना विनंती करतो की त्यांनी यावे आणि यांचं स्वागत सत्कार करावा. लहूजी सर. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. मनापासून धन्यवाद. अगदी हे प्रेम दिलंय पाटण तालुका टेनिस क्रिकेटने. किरण मस्कर सर असतील, बॉस असतील, रवी बोरगे आणि कुमार अमर कदम घाराडोळ्याचा खूप प्रेम भेटलंय. कारण आज मात्र ज्या प्रकारे ही क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेलंय, पाटण क्रिकेट कमिटी आणि बॉसचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि सोबत राहा, एका वेगळ्या उंचीवर नक्कीच क्रिकेट जाईल. पहिल्या क्रमांकाचा मानकरी ज्या टीमच्या नावामध्ये आहे वन साइड जिवाळा. वेलकम कॅप्टन. या कॅप्टनला मी विनंती करेन, अगदी जिवाळा चषकामध्ये राहिलेलं स्वप्न मात्र पूर्ण केलंय. वेलकम, अभिनंदन. वन साइड जिवाळा ज्या प्रकारे लास्ट वीक मध्ये राहिलेलं स्वप्न पूर्ण केलंय. श्री बाळेश्वर चषक 2024 चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. आमची जिवाळीची जी टुर्नामेंट होती त्यामध्ये आम्ही फायनल मॅच हारलो होतो. ज्या मैदानावरती आमची हारची चर्चा झाली त्याच मैदानावरती विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय आम्ही जाणार नाही हे आम्ही कन्फर्म केलं होतं. आमचे जे 11 खेळाडू आहेत सकाळी 6 वाजता उठून प्रॉपर टायमिंगवरती पोचून आपला प्रॅक्टिस करतात, आपलं नोकरी सांभाळत प्रत्येकजण आमच्या टीमसाठी योगदान देतो आणि आमच्या गावासाठी. त्यामुळे आमची एकी आहे आणि अशीच पुढे राहील. प्रत्येकाचे दिवस बदलतात, दिवस बदलला की वेळ बदलते, वेळ बदलला की काळ बदलतो. जेव्हा चषकाचा अंतिम थरार प्रवीण दादांनी अंतिम षटक हाताळलं, ते सामना कुठेतरी गमावला. हे षटक देखील प्रवीण दादांनी हाताळलं, सामना जिंकून दिला. काय सांगाल संपूर्ण टीम बद्दल? प्रवीण दादांबद्दल बोलायचं म्हणजे शब्द कमी पडतील, कारण मागच्या वेळी तुम्ही पाहिलं असेल की त्यांना जेव्हा 4 षटकार मारले राजेशने तेव्हा ते नरस होऊन इथून गेले होते. त्याचाच बदला म्हणून या मॅचमध्ये त्यांनी 6 चेंडूवरती 8 धावा करून दिलेल्या नाहीत. तर मी त्यांना खूप कॉंग्रॅच्युलेशन आणि अभिनंदन करेन. शेवटचा प्रश्न विचारेन, आयोजन कसं वाटलं आणि मजा आली का स्पर्धेमध्ये? नक्कीच, जिथे बॉस असेल आणि आपले पाटण तालुक्याचे प्रत्येक टीमची आयोजन एक दमदारच असतं, बघण्यायोग्य. थँक्यू सो मच. वेलकम. वन साइड जिवाळा या स्पर्धेचा वन साइड हिरो ठरते संपूर्ण टीम. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया टीम वन साइड जिवाळा. मी विनंती करेन प्रकाश पवार साहेब बापू सळवे गावचे विद्यमान अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित करत आहोत. अभिनंदन टीम वन साइड जिवाळा. अतुल बालेकर कॅप्टन 26,
प्रवीणदादा हरिउगडे, विवेक वरपे असतील, प्रत्येकाने मात्र या संपूर्ण टीम मध्ये खेळ केलाय, प्रत्येकाने जे योगदान दिलंय, ज्या प्रकारे आज मात्र हा विजयाचा गुलाल नक्कीच उधळला जाईल. का नाही उधळावा, कारण ज्या मैदानामध्ये पराभवाची चर्चा केली त्या मैदानामध्ये मात्र हा विजयाचा गुलाल उधळला जाईल. निश्चितच एक गोष्ट सांगेन, क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ आहे, वैयक्तिक नाहीये. त्यामुळे एखादी स्पर्धा चांगली खेळलात म्हणून स्वतःला गेम चेंजर समजू नका, अथवा एखादी स्पर्धा खराब खेळलात म्हणून स्वतःला खराब खेळाडू समजू नका. क्रिकेट आहे, खेळत राहा, क्रिकेटचा सन्मान करत राहा. ज्या क्रिकेटने तुम्हा आम्हाला सगळ्यांना ओळख प्राप्त करून दिले त्या क्रिकेटला जगत राहा. नक्कीच असं म्हणतात ना की टीम वर्क मेक्स अ ड्रीम वर्क, आणि या टीमने मात्र एक आपलं स्वप्न पूर्ण केलंय. अभिनंदन टीम. वन साइड जिवाळा श्री बाळेश्वर चषक 2024 चा चॅम्पियन संघ ठरतोय. खेळ केला वन साइड, संघाचं नाव आहे वन साइड जिवाळा गेम चेंजर्स. अभिनंदन, वेल प्लेड. संपूर्ण टीमचं अभिनंदन. टॉप 4 मध्ये असलेल्या प्रत्येक टीमचं अभिनंदन मी अगदी आभार व्यक्त करेन, त्यांचं अभिनंदन करेन. मायादेवी कुसरून, रेणुकादेवी स्पोर्ट्स रेटमेवाडी, कुंभारगाव 11 कुंभारगाव आणि टीम वन साइड जिवाळा, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. प्रत्येक ज्यांनी या स्पर्धेला बहुमूल्य योगदान दिलं त्या सगळ्यांचं अभिनंदन. ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपलं सहभाग नोंदवला त्या 32 संघांचं देखील आम्ही अभिनंदन व्यक्त करेन. पाटण तालुका टेनिस क्रिकेट संपूर्ण कमिटीसह मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. सळवे 11 सळवे संपूर्ण टीम, रवी बोरगे, अमर कदम, आपला देखील मनापासून आभार व्यक्त करेन. शिवाजी यादव बॉस, किरण पांडुरंग वस्कर सर आमचे गुरु, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. कारण आज ज्या प्रकारे पाटण क्रिकेटमध्ये आम्हाला संधी दिली आहे आणि ज्या सगळ्यांमुळे मात्र आज पाटण तालुका टेनिस क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर जात आहे. आणि पहा अगदी ही क्षणचित्र टिपली जात आहेत. ही क्षणचित्र मात्र कॅमेरामध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला जातोय. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील सर्वांना. आणि इथे मात्र हा 16 श्री बाळेश्वर चषक 2024 चा अंतिम 16 मात्र स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली गेली. तिसरा पर्व यशस्वीरित्या पूर्ण होत असताना अगदी ही स्पर्धा मात्र संपन्न होते. सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच, मनापासून धन्यवाद. इथे मात्र श्री बाळेश्वर चषक 2024 चा 2 दिवसीय सोहळा पार पडला. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद, शुभरात्री.